आलं नाही, परंतु जाधव साहेबांनी ते बाहेर काढलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे आपलं जीवन बाहेर काढलं त्यांनी. आज आपण बोलतो 75 वर्ष दादांनी सांगितलं आपला काही झालं ना, आपण खतम झालो. आज शेतकरी आत्महत्या करतोय, पण आज आपली नेहमी आत्महत्या होते. ते आपल्याला समजून येत नाही. आपले जीवन काळी नेहमी तडफडत असते. आपण घर चालवतोय महिला, तुम्ही कशा चालवता तुमचं तुम्हाला माहिती. आज आपण घर चालवता कसं कसं वाटते. आज धंदे गेले, आज बाजारपेठी गेले आपल्या. म्हणजे काय होणार आहे याचं पुढचं भविष्य. मुलांना नोकऱ्या नाही. याचं सगळ्याचं रक्षण म्हणजे आरक्षण. हा मुद्दा दादांनी घेतला आहे. तो मुद्दा घेतलेला आणि त्यांनी सरकारी लढा लढावा हा घेतला आहे त्यांनी. कारण आपण नुसतेच निघतो अशा रस्त्यावर, चला निघा निघा, आणि आतलं काहीच माहिती नसतं आपल्याला. दादांनी तो अभ्यास केला आहे. अभ्यास करून त्यांनी सरकारी लढा कसा द्यावा ते आपल्याला उपमा दिलेले, आणि तोच उपमा आपण धरून त्याला साथ द्यावी. आणि अलिबाग, वाढवण बंदर हे सगळी बंदरं आपण एकत्र हो, तरच आपण हे लढा लढू शकू. आणि लढा लढणार आपण. ही जीत आपली होणारच. मी सांगता, आपण बाहेर आत पहिले एवढीच लोक आहेत, ही शिकार लोक आहेत. आज आझाद मैदान भांजीनी काय टाकलं, तिकडे भांग पडलाय. आज बोलते अलिबागला उधाण निघालंय बोलते. आज मासलीचं इकडे उधाण आलंय, तिकडे भांग पडलाय बोलते. आज सगळी लोक अलिबागला गेली. म्हणजे इथे आपला सारी चांगलं चाललंय. आणि खरोखरच आज मार्गदर्शन जे लाभणार आहे ते नीट आपण ऐकूया. मी त्यासाठी एवढ्या लांबून मुंबईहून आलो. आज मार्केट गेले कुठे आपले, बंदर जाणार. जर समुद्र विकला चाललाय, सगळं आपण बोलतोय मुंबई आपली, महाराष्ट्र आपला. दादा माझं एक काम करावं लागेल. आरक्षण भेटल्यावर, आरक्षण भेटल्याच्या पुढेच माझा एक दिवा मुंबईमध्ये लागला पाहिजे. तेच म्हणजे कोणी भवन. चंद्रकांत दादा लक्षात ठेव, मी रोज तापलेले असतो, गरम झालेले असतो, सगळ्या लोकांना गरम करीत असतो. माझे शब्द कोणाला लागत असतील, मंत्र्यापर्यंत माझे शब्द जातात. मी डायरेक्ट पहिल्या मंत्र्यांना पाठवतो व्हॉट्सअपवर. काही का ना असेल, तो बर्फवाला असू दे, तो नगरसेवक असू दे, सगळ्यापर्यंत जाऊन दे. हे पेटलं पाहिजे, वनवा पेटला पाहिजे. दादानी ठिंगली उडवली, ती पेटली पाहिजे. ती पेटवायचं प्रत्येकाने काम केलं पाहिजे. कारण आपण बोलतो समुद्र आपला, हे आपलं ते आपलं, हे साले सगळं विकावा निघालेले आहात. त्यांना हे दिलं तरी काय फरक नाही पडेल. कारण दर्या विकून, कोस्टल रोड काढून, समुद्र शेती काढून त्यांनी मोठ्या रचना रचलेल्या आहेत. आपल्याला वाटते तसं नाही. रस्ते बिस्ते हे तुमचं हे सगळं निसर्ग आहे. तो निसर्गसुद्धा त्यांच्या लक्षात आलेला आहे आता. कारण दादानी ते त्या टायमाला केलं असतं. 1950 साली कुणीही नेता असून दे, नुसते मोर्चे निघत होते, पण कुणी आरक्षणावर लक्ष दिलेलं नाही. आणि तोच मेन मुद्दा आहे. सगळ्यावर औषध आहे. औषध म्हणजे साध्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतोय, सगळ्या बिमारीवरही औषध आहे. ते औषध दादानी शोधून काढलंय. खरं की नाही दादा? कुठलीही बिमारी असू दे, कॅन्सरचे असू दे, हार्ट अटॅक असू दे, सगळं असू दे, त्याच्यावरही बिमारीवरही औषध आहे. ते औषध ते मिळालं तर सगळ्या बिमाऱ्या आपल्या कोळी समाजावरून हटतील. या आणि आपण बोलतोय आत्महत्या शेतकरी करतो, पण आपले पण जीव बरेच जातात. कोणी टेन्शनमध्ये, हार्ट अटॅकमध्ये, ते आपल्याला समजून नाही. बरेच आपली टेन्शन असतात. पण आज आपलं समुद्र गेला, बोटी गेल्या, धंदे गेले, म्हणजे आपण एकदम आज खाली पडलेलो आहोत. तरी आपण खाली नाही. दादानी जो मुद्दा उचलला आहे त्याला आपण सर्व अख्खा महाराष्ट्र साथ देऊया. आणि दादाला वरती करून एकच आपला आरक्षण हे मिळालेच पाहिजे. आणि सगळ्या मुद्द्यावर औषध आहे. एवढंच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.